नमस्कार, कशा आहात सगळेजण? बघा, माझं बाहेरलं काम पूर्ण झालं होतं जनावराकडलं. आता घरातलं हे 2 रूमाचं झाडून घ्यायचं होतं आणि इकडं माझी अंघोळ वगैरे झाली. नंतर मग चहा करून घेतला होता, असा म्हणजे घेतच होते. आता चहा वगैरे करायचं होतं आणि स्वयंपाक पण करायचा होता मला. मग आवरून मला जायचं होतं आईकडे, म्हणजे माझ्या माहेरला. माहेरला जाण्याचं कारण असं होतं की माझी बहीण निघाली होती सासरी. आता तिच्या डिलिव्हरीला 2 महिने झाले होते, म्हणून ती निघाली होती. तर तिचे मालक आले होते, म्हणजे माझा मेहुणे न्यायला आले होते तिला. आता आवरून जायचं म्हणलं की खूप घाई असते, पण मला घाई गडबडीमध्ये काम करणं म्हणजे माझं काही नुकसानच होतं. म्हणजे हे सांड ते सांड, म्हणून मला शिस्तीत जे काम केलं आहे तेच माझं काम व्यवस्थित होतं. आता इथं माझा मोठा मुलगा राहणार होता, म्हणून त्याच्यासाठी मी स्वयंपाक बनवायचा होता. मग घरामध्ये लागतं ना कोणीतरी, जनावरं वगैरे असल्यामुळे कोणीतरी लागतं. म्हणून मी इकडं स्वयंपाक बनवत माझी दुसरी पॅकिंग चालू होती. बहिणीला देण्यासाठी मी इथं पापड्या काढल्या होत्या. आता हे पापड्या त्यासाठी पण केल्या होत्या आणि माझ्यासाठीही केल्या होत्या. आता हे मस्त ह्या खोक्यामध्ये भरून नेते, म्हणजे व्यवस्थित राहतात, सेफमध्ये राहतात, सांडत नाहीत. आता तिचं गाव आहे इंदापूर, खूप लांब तिचं गाव आहे, प्रवास आहे 4-5 तासाचा. म्हणून ह्या खोक्यामध्ये मी पॅकिंग करून असं नेत होते. मग आता माझं स्वयंपाकाचंही काम चालू होतं आणि इकडलंही काम चालू होतं, का तरी मला गडबड होती म्हणून. आता हे स्वयंपाक वगैरे झाले. आता ते स्वयंपाकाचं वगैरे मला काही शूट करता आलं नाही, गडबड तशी होती. आणि लेकरांना पण शाळाला सुट्टी असले की नरेंद्र महाराजांच्या सत्संगला वगैरे जावं लागतं, त्याच्यामुळे लेकरं पण नव्हते घरी. आता हे मी एवढा पसारा ऑटोमध्ये भरला होता आणि इकडं माझा मोठा मुलगा पण आला. हा होता पाळणा. आता पाळणा खेळणा घेऊन आम्ही निघालो. बघा हे आता निघालं म्हणल्यावर ऑटोमध्ये आमच्या रोड जरा कच्चाच आहे, त्याच्यामुळे खूप आदळे बसतात, म्हणून मी असं त्या पलंगाला म्हणजे पाळण्याला वगैरे घेऊन